महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्तीच्या पैशांचं वितरण सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात 7,000 कोटी रुपये थेट खात्यात पाठवले। काँग्रेसच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले। काँग्रेसनं म्हणणं फारच दुर्दैव आहे। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांची माफी मागावी, अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणं चुकीचं आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया शब्द वापरले, त्यांची मानसिकता यातून दिसून येते। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांची माफी मागावी। राष्ट्रवादीचे उपप्रवक्ते प्रतिभा शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ऑपरेशन टायगर नंतर श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी दुसऱ्यांदा अमित शहांची भेट घेतली। विधान परिषद उपसभापती सचिन ऐर देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी बुधवारी सुनावणी होईल। दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होईल। E20 बाबत आंदोलनं होतील, त्याला आमचा पाठिंबा आहे। हा काही एका पक्षाचा मुद्दा नाही। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी E20 वर प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेखावरून जय पवार यांनी इंस्टाग्राम स्टोरी टाकली। आई म्हणून नाही तर महिला म्हणून पाठीशी उभा आहे। ही भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत स्वीकारली जाऊ शकत नाही असं ते म्हणाले। पालघरमध्ये मनसेच्या नियोजित बैठकीदरम्यान कार्यालयातच 2 गटात जोरदार हाणामारी झाली। हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या सुनील राऊतांवर पालघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ठाण्यातील काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीनं मोर्चा काढला। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया संबोधल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला। काँग्रेसकडून अशी अपेक्षा नाही, आमच्या नेत्यांबद्दल बोलाल तर आम्ही गप्प बसणार नाही, जाब विचारणार। सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। गुंगी गुडिया हा अपशब्द नाही, वर्ण नाही। गुंगी गुडिया इंदिरा गांधींनाही म्हटलं गेलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करून राज्यातील सर्व महिलांचा काँग्रेसनं अपमान केलाय। काँग्रेस पक्ष कधीच महिलांचा सन्मान करत नाही। भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णींनी ही प्रतिक्रिया दिली। सीईटी परीक्षा घोटाळ्याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय। सीईटी सेलमध्ये कोट्यवधी रुपयांचा कंत्राट घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे। गुंगी गुडिया म्हणाले तर त्यात काय एवढं, इंदिरा गांधी यांना देखील असं म्हणाले होते, पण त्यांनी सिद्ध केलं त्या काय होत्या म्हणून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली। बारामतीत राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा निषेध करण्यात आला। गुंगी गुडिया म्हणणं चुकीचं आहे, काँग्रेसच्या वक्तव्याचा धिक्कार करतो अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। गुंगी गुडिया बोलणं महिला नेतृत्वाचा अपमान आहे। काँग्रेस आपला इतिहास विसरली का असा सवाल दीपक केसरकरांनी केला आहे। ही काँग्रेसच्या अधपतनाची सुरुवात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी। सुनेत्रा पवारांबाबतच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींनी ही मागणी केली आहे। आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या कथित वाटपावरून भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मुंबईतील मोकळ्या जागा बळकावून त्या भाजपाशी संबंधित व्यक्तींच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप केलाय। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांबद्दल केलेली भाषा खपवून घेणार नाही। काँग्रेस आता योग्य भाषेत उत्तर देणार असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिलाय। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून काँग्रेसच्या मनात द्वेष हे दिसतंय। काँग्रेसकडून झालेल्या वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंनी ही टीका केली आहे।